म्हणजे आता असं आहे की हा प्रश्न जो आहे म्हणजे यास्मिन शेख आणि मराठी व्याकरण की त्याच्यामुळे जो एक अचंबित होतात लोक, तर हा अनुभव तुम्ही म्हणजे इतक्या शेकडो हजारो वेळा घेतलेला असेल. बरं, त्याच्यामध्ये जर आणखीन तुम्ही कुणी जाऊन मागे जाऊन तुमचं बघितलं असेल तर जन्मानं ज्यू, धर्मानं मुस्लिम आणि प्रेम आणि भाषात एक्सपर्टीज काय तर मराठी व्याकरण. तर हे ना ही जी तीन गोष्टींचं जे मिलाप आहे. धर्मानं मी मुस्लिम नाही. थांबा 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 ऐक. मी धर्मानं मुस्लिम नाही. बर. मी ज्यूच आहे. आमचं लग्न रजिस्टर झालं आणि त्यावेळेला रजिस्टर लग्न जेव्हा भिन्नधर्मीय व्यक्तींचं व्हायचं त्यावेळेला तो जो रजिस्टर तिथे यायचा तो तुम्हाला असं सांगायचं आय बिलॉंग टू नो रिलिजन आणि सही करा. त्यामुळे आम्ही दोघंही मी डोंट बिलॉंग टू एनी रिलिजन. माझा नवरा आणि मी. त्यामुळे मी मुसलमान नाही आणि जीव माझा धर्म होता तो काही मी सोडलेला नाही. पण लग्न झाल्यानंतर माझ्या सासरी लोकांनी मला व्यवस्थित सांभाळलं आणि त्यांचे सगळे सणवार प्रत्येक वर्षी पहिल्या वर्षी नाशिकहून आम्ही जायचो पुण्याला आणि मग ते सगळे सणवार साजरे झालेले आहेत. पण हा जो ह्या ज्या नजरा असतील लोकांच्या, त्यामुळे यास्मिन शेख आणि मराठी व्याकरण, तर त्यातला म्हणजे अशी एखादी काही इंटरेस्टिंग किस्सा वगैरे आहे त्याच्यामध्ये? व्याकरणामध्ये जे मी म्हणजे व्याकरण शेख होतो तर त्यावेळेला काही प्रश्न आला नाही. पण मला आठवतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये वर्गात शिकवायला जायचे तेव्हा पहिल्या दिवशीचा अनुभव सांगते. पहिल्या दिवशी मुलांना वाटतं की यास्मिन शेख आपल्याला शिकवायला येणार, तर बहुतेक बुरखा घेतलेली बाई असेल आणि ती आपल्याला तुकारामाचे अभंग कसे शिकवणार असं वाटायचं त्यांना. आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी माझी थट्टा करायची या दृष्टीने बसलेली असायची. आणि मी वर्गात जायचे त्यावेळेला माझे केस कापलेले, पोप गेलेले आणि पाचसारी साडीमध्ये मी असायची. त्यामुळे मुलं माझ्याकडे चकित होऊन बघायची. मला कळायचं नाही पहिल्यांदा की इतकं चकित होऊन माझ्याकडे काय बघतायत. पण मी शिकवायला लागले की हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आश्चर्य होतं ते नष्ट व्हायचं आणि मला मराठी शिकवता येतं. चांगल्यापैकी मी शिकवते भाषा आणि कुठल्याही प्रकारची चूक मी करत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर हळूहळू त्यांना माझं शिकवणं आवडायला लागलं आणि अनेक विद्यार्थ्यांचं मला प्रेमही मिळालेलं आहे आणि हीच माझी संपत्ती आहे स्वयं.